नमस्कार मंडळी, आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण इथे बनवणार आहे पांढरा शुभ्र रव्याचा ढोकळा। तर आपण रव्यापासून उपीट हे नेहमीच बनवतो, पण आज आपण इथे रव्यापासून जाळीदार असा ढोकळा बनवणार आहे। तर हा रवा ढोकळा उपीटपेक्षा खायला कितीतरी पटीने छान लागतो। तर आज आपण इथे रवा ढोकळा हा अचूक प्रमाणामध्ये बघणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। रवा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 1 कप बारीक रवा। आणि तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा हा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता। 1 वाटी रवा आणि 1 वाटी यासोबतच आपण दही घेणार आहे। तर यामध्ये आपण दही जास्त आंबट वापरायचं नाही। जास्त दही आंबट असेल तर दही थोडं कमी वापरलं तरी सुद्धा चालेल। आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। आता आपण हा रवा दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। लगेचच आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। तर येथे दही जास्त घट्ट असेल तर आपल्याला पाणी हे जास्त वापरावं लागेल आणि दह्यामध्ये पाणी जास्त असेल तर आपल्याला पाणी हे कमी वापरावं लागेल। म्हणून आपण पाणी येथे नंतर वापरणार आहे। रवा हा आपण दह्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे। तर हे मिश्रण जरा जास्तच घट्ट आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडं पाणी वापरावं लागेल। तर येथे मी 1 कप पाणी हे मोजून घेतलेलं आहे। तर आता आपण यामध्ये अंदाजे थोडं पाणी टाकून घेऊ आणि हे मिश्रण आपल्याला एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर येथे मी जे दही वापरलेलं आहे ते दही जरा जास्तच घट्ट असल्यामुळे यामध्ये पाणी हे जरा जास्तच लागणार आहे। दही आणि पाणी घालून हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर येथे आपण रव्याचा वापर केलेला आहे, तर आपल्याला रवा हा भिजू द्यायचा आहे। आता आपण हे मिश्रण असंच 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवणार आहे। आणि रवा भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। तर येथे आपल्याला हा ढोकळा वाफवायचा आहे, त्यामुळे मी येथे एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। आणि भांडं ठेवण्यासाठी आपण यामध्ये एक स्टँडचा वापर करणार आहे। पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी येईल तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। तर येथे मी या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहे। तर या भांड्याला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही येथे बटर पेपरचा वापर सुद्धा करू शकता। तर येथे आपल्याला ही तयारी मिश्रणामध्ये सोडा घालून घ्यायच्या पहिलेच करून घ्यायची आहे, म्हणजे ढोकळा हा छान फुलून येतो। तर ढोकळा बनवत असताना आपल्याला सुरुवातीलाच ही तयारी करून ठेवायची आहे। जर का आपण सुरुवातीलाच मिश्रणामध्ये सोडा टाकून घेतला आणि नंतर ही तयारी केली तर आपला ढोकळा हा छान फुलत नाही। म्हणून आपल्याला सुरुवातीलाच ही सर्व तयारी करून घ्यायची आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला मिश्रणामध्ये सोडा घालून घ्यायचा आहे। तर येथे आपण सुरुवातीची तयारी करून घेतलेली आहे। तर आता आपण भिजत घातलेल्या रव्यामध्ये इनो घालून घेणार आहे। तर येथे हे मिश्रण जरा जास्तच घट्ट आहे, त्यामुळे मला येथे थोडा पाण्याचा वापर करावा लागणार आहे। आणि आता आपण यामध्ये साधारणतः 1 चमचा तेल घालून घेऊ आणि या मिश्रणामध्ये आपल्याला तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ सुद्धा ठेवायचं नाही आणि जास्त घट्ट सुद्धा ठेवायचं नाही। आपण नेहमी बेसन पिठाचा ढोकळा बनवतो त्याच्यापेक्षा आपल्याला हे मिश्रण थोडं घट्टच ठेवायचं आहे। तर सुरुवातीला आपण 1 कप पाणी मोजून घेतलेलं होतं, तर त्यातलं मी अर्धा कप पाणी वापरलेलं आहे। तर येथे आपण 1 वाटी रवा आणि 1 वाटी दहीच्या मापासाठी 1 पॉकेट इनोचं वापरणार आहे। आणि इनोवरती थोडं पाणी घालून आपण इनो पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर येथे आपल्याला इनो पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। जर का इनो पिठामध्ये व्यवस्थित मिक्स नाही केला गेला तर ढोकळा हा छान फुलत नाही। तर या पिठामध्ये इनो व्यवस्थित मिक्स झाल्यामुळे हे पीठ हलकं हलकं दिसायला लागते। आणि इनो घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण एकाच बाजूने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तर आता हे मिश्रण छान फेटून झालेलं आहे। तेल लावलेल्या भांड्यामध्ये आता आपण हे मिश्रण टाकून घेऊ आणि हे मिश्रण आपल्याला डब्यामध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। तर येथे आता पाण्याला सुद्धा छान उकळ आलेली आहे। पाण्याला छान उकळ आल्यानंतरच आपल्याला ढोकळ्याचं बॅटर हे कढईमध्ये ठेवून घ्यायचं आहे। थंड पाण्यामध्ये अजिबात ठेवायचं नाही। आणि या ढोकळ्यावर आपण चिमूटभर लाल मिरची पावडर घालून घेऊ, म्हणजे हा ढोकळा दिसायला छान दिसतो। आणि या ढोकळ्यावर आपण झाकण ठेवून हा ढोकळा आपण 10 ते 15 मिनिटं वाफवून घेऊ। 15 मिनिटं झाल्यानंतर आपण झाकण काढून बघू आपला ढोकळा झालेला आहे का। तर तुम्ही बघू शकता ढोकळा दिसायला किती छान दिसत आहे। तर आता आपण या ढोकळ्याला बोटं लावून जरी बघितले तरी सुद्धा हा ढोकळा हाताला चिटकत नाही, म्हणजे हा ढोकळा छान शिजलेला आहे।
तरीसुद्धा हा ढोकळा आतून शिजलेला आहे का हे आपण सुरीने चेक करून बघू। तर तुम्हाला दिसतच असेल सुरीला ढोकळा हा अजिबात चिटकलेला नाही, म्हणजे आपला ढोकळा हा आतून सुद्धा छान शिजलेला आहे। तर येथे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ढोकळा हा आपण कढईतून बाहेर काढून घेऊ आणि आता आपण 10 ते 15 मिनिटं हा ढोकळा पूर्ण थंड होऊ देणार आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर ढोकळा हा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता आपण ढोकळा काढून घेऊ। सुरुवातीला कडा मोकळा करून घ्यायचे आहे। हलक्या हाताने डबा आपण थोडा ठोकून घेऊ आणि हलक्या हाताने आता आपण डबा काढून घेऊ। तुम्हाला दिसतच असेल ढोकळा किती छान तयार झालेला आहे आणि ढोकळ्यावर जाळी सुद्धा खूप छान तयार झालेली आहे। आता आपण ढोकळा कट करून घेऊ आणि ढोकळ्याचे आपल्याला हवे त्या आकाराचे काप करून घेऊ। ढोकळा कट करत असताना तुम्हाला दिसतच असेल ढोकळा किती मऊ झालेला आहे। अशा प्रकारे आपण सर्व ढोकळ्याचे काप करून घेऊ। तर आता आपण येथे ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊ। तर येथे मी तळका पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकून घेऊ। मोहरी चांगल्या प्रकारे तडतड झाल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेल्या 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घेऊ आणि यामध्येच आपण पाव चमचा हिंग घालून घेऊ, 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं आणि हे सर्व आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर फोडणी छान झालेली आहे। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ। साधारणतः अर्धी वाटी पाणी आपण यामध्ये घालून घेऊ आणि यामध्ये आपण 1 चमचा तीळ घालून घेऊ आणि चवीनुसार यामध्ये आपण 1 चमचा साखर घालून घेऊ आणि बारीक कट करून घेतलेला थोडा कोथिंबीर घालून घेऊ आणि यामध्ये अगदी थोडं मीठ टाकून घेऊ। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती आपण याला 1 ते 2 मिनिट शिजवून घेऊ। या फोडणीमध्ये आपण ज्या काही वस्तू घातलेल्या आहे त्या शिजल्यामुळे या पाण्याला छान चव येते। आता हे सर्व व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। आता आपला ढोकळा सुद्धा तयार आहे आणि फोडणी सुद्धा तयार आहे। आता आपण ही फोडणी ढोकळ्यावरती टाकून घेऊ। आपल्याला जेव्हा ढोकळा खायचा आहे तेव्हा आपण ही फोडणी ढोकळ्यावर टाकून खाऊ शकतो। असा पांढरा शुभ्र रव्याचा ढोकळा आज आपण येथे बनवलेला आहे। आज आपण येथे ज्या प्रमाणाने रवा ढोकळा बनवला आहे त्या प्रमाणानेच तुम्ही जर का रवा ढोकळा बनवून बघितला तर तो कधीही चुकणार नाही। असा जाळीदार पांढरा शुभ्र रवा ढोकळा हा बनून तयार होतो। असा हा जाळीदार रवा ढोकळा खायला खूप छान लागतो। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा रवा ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली। मुलांनाच काय घरातील सगळ्यांना रवा ढोकळा खायला नक्की आवडेल। तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला रवा ढोकळा खायला आवडला का। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।